नमस्कार. आज आम्ही आलो आहोत चांडो हा पुढील बांधण्यावरती आलो असताना जून महिना निम्माय सरला तरी पावसाने दडी मारल्यामुळे कवठे टाकळी चांडो पिंपरगड कवठे भीषण परिस्थिती झाली. जनावरांचा चारा अक्षरशः राहिलेला नाही आणि साधारण आता 5 तास 200 ते 250 क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू चालू आहे आणि साधारण पाणी गांजेवाडीच्या बांधाऱ्यामध्ये आता 5 वाजता पोहोचले. कवठे टाकळीमध्ये टाकळी आजीच्या बांधाऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी कमीत कमी 4 दिवस लागेल. आमच्यासोबत आमचे सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्ती आनंद रोहिले आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते चांडोचे बाळासाहेब शिंदे पाटील हे. आणि ते बाळासाहेब म्हणले का इथं पाणी सकाळी पाणी इथं पोहोचलं आणि 2 ते 2.5 तासामध्ये पाणी खाली गांजेवाडी जो चांडोचा तो मोठा बांधारा आहे तिथं पाणी पोहोचलं. साधारण रोहिलेवाडी व टाकळी आजी निमगाव जोडी ते पाणी पोहोचण्यासाठी साधारण 2-3 दिवस 3 ते दिवस नक्की लागेल.